स्टुडंट्स, आज आपण सॉल्व करणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 11. तर हे जे आहेत 11 नंबरचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आहे सबट्रॅक्शन. तर आपण सॉल्व करूयात वन बाय वन. हे कॅरीचे सबट्रॅक्शन आहेत, तर कसे सॉल्व करायचे बघूयात. 3 - 6 होत नाही आहेत म्हणून आपण इकडनं कॅरी घेणार आहोत. कॅरी घेतल्यानंतर इथं आपण सॉल्व करणार आहोत 13 - 6. 13 - 6 केल्यानंतर इथं येतात 7. आता इथं जो आहे तर झिरोच राहिलेला आहे. तर मग झिरोमधून तर 5 जात नाही आहेत म्हणून आपण इथून काय करणार आहोत, इकडनं उसना घेणार आहोत. म्हणजे इथं राहिले 4, इथं झाले 10. 10 मायनस 5, इथं 5 राहिले म्हणजे इथं 4 - 2 2, 7 - 2 3, 5 - 8 होत नाहीत म्हणजे इथे झाले 1 घेतला, इथं झाले 7, इथं 15. 7 आणि 7 - 4 हे झालं याचं आन्सर. 9 - 3 6, 1 मायनस जात नाही म्हणजे 11 - 2 9, 4 - 4 0, 7 - 4 0, 1 3 अँड 0. हे झालं याचं फायनल आन्सर. 3 मायनस जे आहे हा जो क्वेश्चन आहे 3 नंबरचा, हा सेकंड नंबर. 1 - 3 1 - 3 होत नाही म्हणजे इथून घेतलं आहे 11 - 3. 11मधून आपल्याला 3 मायनस करायचे आहेत म्हणजे इथं झाले 8. इथं 9 - 2 9 - 2 म्हणजे इथं 7. इथं इकडचा नंबर घेतलेला असतो म्हणजे इथं 4 असेल. 14 - 8 6, इथं 3 राहतात. इथं इकडनं घेतला एक 13 - 7. 13मधून 7 गेल्यानंतर आपल्याला मायनस केल्यानंतर खाली किती राहतात, तर हे जे 6 परत इथं 6 राहतात. नंतर इथं 2च राहतो, इथं इकडं कॅरी दिलेला असतो आपण म्हणून. मग इथं 2 - 5 होत नाही म्हणून इकडनं परत घ्यायचा 12 - 5. 12 - 5 म्हणजे इथे 7. इथं इकडनं कॅरी घेतलेला आहे म्हणजे 7. 7 - 3 4, 6 - 2 4. हे झालं फायनल आन्सर. 4 नंबरचं सॉल्व करूयात. 7 - 8 इथं 7मधून 8 जातच नाही आहेत म्हणून 17. इथं 1च राहतो. 17 - 8 9, 1मधून 3 जात नाही आहेत म्हणून इथून घेतले 11. 11 - 3 8, इथे 7. 17 - 9 म्हणजे इथे किती राहतील, मग इथे पण 8च राहतात. इथे 2च राहिलेले आहेत. इथून घेतलं आहे आपण 12. 12 - 5 7. इथे इकडं घेतल्यामुळे इथे 3 राहिले. 3 ॲज इट इज. 5 - 2 5 - 2 3, 4 - 1 3. फायनल आन्सर. देन 5 नंबर. 5 - 7 होत नाही म्हणजे इथून घेतलेलं 1 इथे झाले 15, इथं राहिले 3. 15 - 7 15 - 7 म्हणजे इथे किती राहतात 8. 3मधून 3 - 4 होत नाही. देन इथून घेतलं आपण 1 कॅरी 13 - 4 9, इथे 2च राहतात. 2 - 5 होत नाही म्हणजे इथून परत आपल्याला 1 कॅरी घ्यावा लागतो. 12 - 5 7, इथं राहिलं 1. 1 - 4 करायचे आपल्याला. 1 नाही, इथे 11 झाले. 11 - 4 11 - 4 म्हणजे 7. आता इथे 0च राहिलेला आहे. इकडे पण नंबर नाही, इकडे पण नंबर नाही. म्हणजे जेव्हा इथे 0 राहतो तिथे समजा इथे किती आहेत 10 आहेत. 10 - 4 10 - 4 इथं इकडे दिल्यानंतर 9च इथला इकडे जातो नंबर. तर 1 इथं हा नंबर गेला म्हणजे 6 - 2 6 - 2 4. 3 - 8 होत नाही आहेत म्हणून आपल्याला इथे सॉल्व करायचं आहे. 13 - 8 5, इथं 1 असतो. 1 0 राहिला, इकडनं घेतला आहे 10 झाले. 10 - 4 6, इथं 1 होता, इकडचा 1 इकडे घेतला. 11 - 5 6, तिथं 0च राहिलं आहे. 0मधून 4 जात नाही म्हणजे इथे काय करायचं आहे, उसणं घ्यायचं आहे. 10 - 4 10 - 4 6, इथे 9 राहिले. 9 - 5
इकडचा 7 राहतो, कारण इकडे कॅरी घेतलेला असतो नंबर इकडे परत कमी करून घ्यावा लागतो आपल्याला. 7 - 0 आणि हे 0 फायनल आन्सर. या पद्धतीने आपण हा प्रॅक्टिस सेट सॉल्व केलेला आहे. थँक्यू.